स्कूलमधून आल्यानंतर मुलांना ना असं काहीतरी प्यावंसं वाटतं, थंड पाहिजे असतं. कारण की आता उन्हाळा चालू आहे आणि मुलांची स्कूल दुपारीच सुटते, तर त्यांना जेवण वगैरे नको असतं त्यावेळेला. टिफिन पण खाल्लेला असतो, तर असं काय तर पाहिजे होतं. म्हणून म्हणलं चला आज बनाना शेक बनवूया. मुलांना पण आवडतो. तर केळी अशी 2 मिक्सरच्या भांड्यात कापून घेतली. नंतर छान असं 2 बर्फाचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये ना बदाम थोडेसे फोडून टाकले, विलायची टाकली आणि त्याच्यामध्ये आता दूध टाकून घेतलं. तर हे सगळं एकदम मिक्सरमध्ये ना छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि खूप छान लागतो बनाना शेक आणि ह्याची टेस्ट ना एक नंबर झाली होती. नंतर हे असं बारीक करून घेतलं आणि चला म्हणलं आता म्हणजे 2 बर्फ टाकूया 2 ग्लासमध्ये आणि नंतर त्याच्यावर हा बनाना शेक ओतूया. म्हणजे थोडंसं थंड खूप छान लागेल आणि थोडेसे तुकडे राहिले होते पण ते खाऊ शकतो. खूप छान लागतात ते पण आणि खूप खरंच छान झालं होता. जे घरात साहित्य होतं त्याच्यामध्येच केलं होतं. नंतर इथे मी ना दुपारी ब्लाऊज शिवला होता, तेच तुम्हाला दाखवत आहे. छोट्या स्लीवचा होता आणि सिंपल साडीचा ब्लाऊज होता आणि मला दुसरा पण ब्लाऊज शिवायचा होता, तसाच होता तो. नंतर इथे आदर्शला मसाला पापड संध्याकाळी खायचा होता, तर म्हणलं चला बनवूया. तर असं म्हणजे उन्हाळ्यात ना मुलांना पण असं चटपटीत आणि थंड खाऊ वाटतं आणि जेवण नको वाटतं. त्याच्यामुळे मी म्हणजे पापडाला तेल लावून घेतलं आणि तव्यावर छान असा कडक पापड भाजून घेतला. तर खूप छान लागतो हा पापड. तळण्यापेक्षा पण छान कडक होतो आणि असं कधी तर छान वाटतं. नंतर त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला. नंतर त्याच्यावरती शेव टाकून घेतली. शेव टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर ना आपण जे लाल मिरची पावडर असतं ना ते टाकायचं. तर छान असा आपला मसाला पापड तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू